नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, बघा तर मी आज काय करणार आहे, चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर हे चिकनचं साहित्य बघा, गरम मसाला, अद्रक लसूणचा कूट, टमाटो, हे हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर, कांदा, मिरची आणि हे तांदूळ। चिकन इथे शिजून घेतलेलं आहे मी। तर मी साधा आपल्या पद्धतीनेच बनवते। तर सर्वांनी नक्की पहा मी चिकन बिर्याणी बनवलेली, कमेंटमध्ये सर्वांनी सांगा। तेल घेतलेलं आहे मी इथं तापायला पातेल्यामध्ये। चला टाकून घेऊया आपण गरम मसाला वगैरे। गरम मसाला टाकून घेते मी। तर बघा इथं चांगल्या प्रकारे मसाला झालेला आहे। आता कांदा वगैरे टाकून घ्यायचा, कांदा, मिरची, असं तळून घेऊया त्याच्यामध्ये। बघा आता हे लालसर होत आलं ना, तर अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा। बघा याला थोडासा कलर येत आहे कांद्याला आणि थोडं मिरचीला। 10 सेकंद छान प्रकारे कांदा, लसूण, मिरची तळत आहे। मसाल्याचा सुगंध वास येतो आहे। कमेंटमध्ये बघा चांगल्या प्रकारे आता मिरच्या पण झालेल्या आहेत। आता लसणाचा पेस्ट टाकून घेऊया, मिक्स करतो। लसूण अद्रकाचा पेस्ट चांगल्या प्रकारे तळल्याच्या नंतर मग बाकीचं सामान टाकायचं। आता टमाटर टाकून घेऊ याच्यामध्ये। थोड्या वेळानंतर मग हळद, मसाला, मीठ टाकून घ्यायचं। थोडंसं लाल तिखट पण टाकून घ्यायचं, म्हणजे थोडंसं व्यवस्थित चव येईल बिर्याणीला। बघा अशी छानशी आता ग्रेव्ही तयार झालेली आहे। त्याच्यात हळद, लाल तिखट टाकून घ्यायचं। कलर आला बघा। थोडासा कोथिंबीर पण टाकून घेते। हे आता चिकन टाकून घेऊ याच्यामध्ये। चिकन टाकते आता याच्यामध्ये।
घालून घेऊया. ग्रेव्ही छान तयार करून घेऊया आता. गॅस थोडासा कमी करून जेणेकरून सगळं चिकनमध्ये मसाला मिक्स झाला पाहिजे. ग्रेव्ही अशी पूर्णपणे चिकनमध्ये मिक्स झाली पाहिजे, शिजून एकदम टेस्ट लागते. आणि पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे. तांदूळ टाकल्याच्या नंतर टाकता येते पाणी. बघा उकळी फुटत आहे. तांदूळ आता हे धुवून घेते मी. हे पहा आता ग्रेव्ही छान प्रकारे झालेली आहे तयार. गॅस थोडासा फुल करूया. चला आता तांदूळ टाकून घेते मी. फिरून घ्यायचं. एकत्र सगळीकडे करून घेऊया आणि पाणी थोड्या वेळाने सोडून घ्यायचं. तांदूळ पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये मिक्स झाल्याच्या नंतर पाणी, नंतर जे आपण चिकनचं पाणी ठेवलेलं आहे ते पण आणि दुसरं पाणी एकत्र टाकून देते. हे झालं. थोडी ग्रेव्ही मिक्स होऊ दे. पाणी टाकत आहे आता पूर्णपणे. चिकनचं पाणी सोडलंय बघा. आता या पाण्यामध्ये थोडा वेळ थोडं शिजवून घेऊया तांदूळ. मग नाही का थोडं वरून साधं पाणी टाकता येते. थोडंसं कोथिंबीर, नंतर पाणी सोडल्यानंतर अजून थोडा कोथिंबीर टाकता येते. तेल सुटत आहे बघा तांदळाला एकदम चांगल्या प्रकारे. सगळ्यांनी कमेंटमध्ये नंतर सांगा मला बिर्याणी कशी झाली ते. मी याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया. याच्यामध्ये छानपैकी जेवढं बिर्याणी लागेल तेवढं पाणी टाकायचं. जास्त नाही टाकायचं. जास्त टाकलं ना चिकट होतं. मग पूर्ण टाईट असं. हे वरून कोथिंबीर. हे बघा बिर्याणीला आता उकळी आलेली आहे मस्तपैकी. एक पेस फिरून घेऊया त्याला. छानपैकी फिरून घेऊयात आता. बघा मस्तपैकी शिजत आलेली आहे. तर बघा आता झाली का बघूया आपण बिर्याणी. सगळं झाकून बऱ्यापैकी शिजलेली आहे. थोडं थोडं तडतड होत आहे. पाणी आहे थोडंसं मधामध्ये. बघा कशी शिजलेली आहे.
कलर टाकलेला आहे थोडासा याच्यामध्ये बिर्याणीचा. झालेली आहे आता बिर्याणी. ताटामध्ये घेऊत. हे बघा, प्लेटमध्ये काढून घेऊया बिर्याणी. मस्तपैकी झालेली आहे. घेतलेली आहे बिर्याणी. तर कशी वाटली सर्वांनी कमेंटमध्ये सांगा मला बिर्याणी कशी वाटली. मी माझ्या पद्धतीने केली, तुमच्याकडे कशी करतात ते पण सांगा. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. अशा प्रकारे मी माझा ब्लॉग बंद करत आहे. तर सर्वांनी या खायला बिर्याणी केलेली सर्वांनी खायला या आमच्याकडे. चला, ओके, बाय बाय.